हुशार चपळ खट्याळ आमची कन्या, हा घरातील गणिते सोडवित चुटकीने लावण्या, लय भारी ही सूरत न्यारी, घरी दारी हण शेजारी, नटखट ही चटपट ही स्वाट ही बहुगुणी आवडी सरदारा, ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या. आजी आजी हा? चहा. नाही नकोय मला चहा. अगं तू मॉर्निंग वॉकला गेली होतीस ना? हो. अगं मग तू फ्रेश झाली असशील, चहा घे ना. नकोय मला चहा, सांगितलं ना एकदा तुला मी. अगं तुझा कमी साखरेचा आहे. तुला एकदा नको चहा सांगितलेलं कळत नाहीये. नकोय मला चहा. आजी घे ना चहा. अगं नकोय मला चहा, घेऊन जातो तू चहा. बरं मी चहा घेऊन गेले आणि आईने मला विचारलं का नाही घेतला, तर काय सांगू तिला? सांग तिला आजीला चहा नकोय, नाहीतर टाकून दे चहा. पण जा आता. अगं आजी घे ना, मी बनवलाय. अरे काय तू बनवलायस? मग तर अजिबात नको चहा मला. नको ग बाई, घेऊन जा, घेऊन जातो. आजी काय आजी 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 चालवलंय ग? कटकट कटकट. सांगितलं ना मला चहा नकोय. आता माझा बीपी नको वाढव. जा. बरं मी चहा ठेवून आले. हा परत कशाला येतेस? अगं मला असं वाटतंय तुला बरं वाटत नाहीये. मी तुझं बीपी आणि हार्टबीट. नको. मी एकदम ठणठणीत आहे, मला काहीही झालेलं नाहीये. मला चहा नको, तो घेऊन जा. आजी मला असं वाटतंय एकदा तुझं हार्टबीट्स आणि बीपी चेक केलं पाहिजे ग. मी तुला सांगितलं ना मला काही झालेलं नाहीये. आता माझं बीपी वाढवू नकोस. तू जा इथून. मला जरा एकटीला राहू दे बाई, प्लीज. जा इथून. आजी काय जा सांगितलं ना, कळत नाहीये तुला? जा. मी हात जोडते तुझ्या पुढे. सांगितलंय नको चहा तरी घेना 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 घेना. काय चाललंय हे? मी येतेय ना इथे म्हणून हे सगळं. काय तर यायचंय, प्रॉब्लेम सांगायचे, असं होतंय तसं होतंय, सगूच देत नाहीत. काय करणार, एकटी पडलीये ना मी इथे. एवढी सगळी कामं मलाच करायची आहे. ही चंपा ती आजारी आहे म्हणून ती पण कामाला येत नाहीये. हा गजोधर तो पण कुठे गेलाय कुणास ठाऊक. आणि ही अन्वी, हिला मी आजीसाठी चहा घेऊन पाठवलं, अजून आली नाहीये. किचन मध्ये काम करावं लागेल म्हणून तिकडे टाइमपास करत बसली असेल. आणि घरातलं कुणीच मला मदतीला तयार नाही. हा गजोधर तरी एकटा किती काम करणार आहे? अरे नाही, मी आज काही कामच नाही करणार आहे. कामच नाही करणार आहे? पण का? का? अरे मॅडम, मला कालच संध्याकाळी कळलं आहे. चंपाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं आहे. हॉस्पिटलला ऍडमिट केलाय? हा. अरे काल तिला जास्त त्रास व्हायला लागला ना, म्हणून डॉक्टर बोलला की हिला ऍडमिट केला पाहिजे. हा. रे गजोधर, हा. सध्या खूप तापाची साथ सुरू आहे रे. हा. पण ती आता ठीक आहे ना? म्हणजे तिची तब्येत चांगली आहे ना आता? अरे मॅडम, अशी कशी चांगली असणार आहे? काहीतरी जास्त झाला असला आहे ना, म्हणून डॉक्टर बोलला ऍडमिट केला पाहिजे. खरं तर मी कालच तिला संध्याकाळी बघायला जाणार होता, पण घरात खूप कामं पडला ना, म्हणून मी गेला नाही आहे. नाही, पण आता मला गेला पाहिजे. मी जातो आहे. ए गजोधर, अरे तू गेलास तर एवढी सगळी कामं कोण करणार रे? मी नाही करणार. अरे मी चंपाकडे जाणार आहे. अरे माणूस आजारी आहे, तिला हॉस्पिटलमध्ये बघायला जायला पाहिजे. अरे एकमेकांच्या बेल प्रसंगाला धाबला नाही तर माणूस काय कामाचा आहे? आणि तसं पण ती इकडे येत नाही आहे, तर माझं पण मन नाही लागत आहे. काय? अरे म्हणजे कसं आहे,
आपल्या बरोबर काम करणाऱ्या माणसाची आपल्याला काळजी वाटू शकतो की नाही सांगा. अरे ते बरोबर आहे पण बरोबरच आहे. अरे माणूस आजारी असताना त्याला बघायला जाण्याची आपल्याकडे एक रीत आहे आणि मला रीतिरिवाज पाळला पाहिजे. अरे हा. हॉस्पिटलला भेटायला जायला कसला आला रे रीतिरिवाज? रीतिरिवाजाचा सोडा, पण एक माणूस की म्हणून तरी मला बघायला जायला पाहिजे ना. तुमचा काही नाही, पण ती बरी होऊन आली ना तर मलाच बोलणार आहे. मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती पण तू मला बघायला सुद्धा नाही आला आहे. नाही, असा मी माझ्याकडून होऊ देणार नाही. मला तिला बघायला जायलाच पाहिजे. अरे अरे गजोदर, हा. तू तिला भेटायला जा, मी त्याच्याविषयी म्हणत नाहीये, पण आता खूप कामं पडली आहेत रे. आणि बघ ना, मी स्वयंपाकाची सगळी तयारी पण केली आहे. मग टिफिन कोण पोहोचवणार सांग? अरे मॅडम, एक दिवस सांगा ना कोणाला तरी डबे पोचवायला. अरे कुणाला सांगू? सांग, तूच सांग. कुणाला सांगू टिफिन पोहोचवायला? आहे कुणी? हेमा, मामाला सांगा तुम्ही. ए हेमा, हा. नको नको बाबा, हेमाला नको. केला का नको? अरे का नको म्हणजे? विसरलास का? मी इतकं चांगलं जेवण बनवून टिफिन मध्ये देते आणि तिकडे वडापाव निघतो. नाही, तेला सांगा तुला नॉनस्टॉप टिफिन पोचवायचा आहे, मध्ये कुठे थांबायचंच नाही आहे. म्हणजे कसं आहे, वडापाव निघण्याचा प्रश्नच येत नाही आहे. मॅडम हे बघा, सगळं झालेलं आहे. मला तिला बघायला जाऊ दे. मला उशीर होतो आहे, जातो आहे. हा, मी करतो, नंतर येतो. हा. अरे गजोदर, हा. हा पण गेला. म्हणजे आता सगळी कामं माझ्या एकटीवर. घरातल्या कुणाची पण मदत पण नाही मला. आणि ही अन्वी, हिला आईंना चहा द्यायला पाठवलं, ही अजून आली नाही. तिला वाटलं आई आता मला किचन मध्ये कामाला लावेल. मला बसले टाइमपास करत. करायचंच नाहीये म्हणजे नाहीच करणार आहे मी काही काम. अगं झालंय काय? आणि हे काय, चहा का परत आणलास? तुला आईंना चहा द्यायला पाठवलं होतं ना? आई अजून आल्या नाही आहेत का मॉर्निंग वॉक वरून? आलीये ती, मग तिला चहा नकोय. अच्छा, अगं मग कदाचित त्यांना पोह्यानंतर चहा हवा असेल. अगं तिला पोहेही नकोय, तिला चहाही नकोय. पोहे पण नको, चहा पण नकोय. ए का ग, त्यांना बरं नाही आहे का? म्हणजे काही पोटात वगैरे दुखतंय का? थांब मी बघून येते. अगं तू नको जाऊस बाई. का ग, अगं ती खूप भडकलीये. तू काही केलंस का कार्टे तिकडे? अगं मी का कशाला करू आई? मग आजीने तर चक्क मला हात सोडलेत हा. की बाई मला शांतता हवीये, माझ्या समोर येऊ नकोस, मला डिस्टर्ब करू नकोस. परत जरी ते फिरकलीस ना तर बघ मी कशाला काय करू. असू दे, मग त्यांना तिकडे शांत बसू दे. बसू दे. पण तू जायचं नाही ना किचन सोडून, सांगून ठेवते. मला एकटीला एवढी कामं झेपणार नाहीये. तुला मला किचन मध्ये मदत करावी लागेल, कळलं? जा, मी कणिक मळून ठेवलेली आहे. पोळपाट आण आणि पोळ्या लाटून दे मला. चल जा. कोण? मी? तू तू नाही तर कोण करणार आहे मदत? आज तू घरी आहे का? ती बाहेर गेली आहे ना? हो, पण ती मला म्हणाली आहे की ती लवकर येणार आहे. येईल ती 12-12:30 वाजेपर्यंत. हा आज तू आली की तिला चहा बनवून दे. देते ना, हाच गरम करून देते. ए कार्टे, हा नाही, दुसरा चहा बनवून देशील, कळलं का? जा, पोळपाट आण. आई, मी आज तुला चहा बनवून देते, मग तू पोळ्या लाट. काय? ऐकू काय ग? चला आणतो पोळपाट. मलाच मारतात सगळ्यांनी, माझ्याकडूनच काम करून घेतात आणि मलाच मग? बोलतात. कोण करणार मदत मला? आणलंय. तो उंडा जरा मोठा घे. माहितीये ना बनसोड्यांना चांगल्या मोठ्या पोळ्या लागतात म्हणून. मला नाही माहित, एवढं बस का? आणखी घे. अभ्यासाचं म्हणाल तर नाही, स्वयंपाक म्हणाला तर त्यातही बोंब, सगळ्या गोष्टीत बोंबाबोंब. आपण गजोदर आणि चंपा कशाला ठेवलेत? आणि तू काय करणार आहेस ग? हा हा? लग्नाचं वय झालंय, लग्नाचं वय झालंय ना, बस आधी चपाती करता येत नाही तुला? माझं आधी आनंदाचं लग्न होईल ना. म्हणून तू काय नंतर शिकणार आहेस का? अभ्यासही नीट नाही, किचन मध्ये पण मदतीला नको, स्वयंपाक पण ठीक येत नाही. काय चाललंय काय अन्वी तुझं हे? हा? आणि ही चपाती लाटली आहे, ही चपाती आहे. झाली.
ही अन्वीची चपाती तुटते आहे बघ ती. नाही तुटली. बघ. नाही, ठेव ना तिला तव्यावर. अनन्या ही आमची अनन्या. आतू काय आहे कधी आलीस? कधी आली तुला काय करायचंय हा ती कधी येईल कधी जाईल तू कोण मला विचारणारी म्हणजे याच्या पुढे मी तुला विचारून घराच्या बाहेर जायचंय का अन्वी बेटा आता मी बाहेर चालली अन्वी बेटा आता मी घरात परत आली तुला विचारायचं मी अगं नाही, असंच विचारलं. काय काम होतं काही नाही. काही नाही कसं काहीतरी काम होतं म्हणून तिथे आलीस ना तर सांग आता अगं मला ते जरा किचन मध्ये मदत हवी होती ना, म्हणून. घ्या म्हणजे किचन मध्ये मदत हवी आहे म्हणून तू माझ्याकडे आलीस घ्या म्हणजे किती रिकाम टेकडी आहे मी आता किचन मध्ये काम करण्यासाठी ही मला बोलवायला आली आणि माझ्याकडे दुसरं काही काम नाहीये ना बरं हा निरोप तुला कुणी द्यायला सांगितला मला तुझ्या आईने ना नाही. नाही मग आजी म्हणाली असेल नाही. नाही कसं त्यांनीच सांगितलं असेल कारण तुझी आई डबे बनवण्याच्या कार्यक्रमात किचन मध्ये बिझी असते आणि माझी आई देवघरामध्ये वाती वळण्यात बिझी असते आणि ती आपली अनन्या ती गेली असेल इन्स्टिट्यूट मध्ये मग आता राहिलं कोण रिकाम टेकडी आत्तू तिला दुसरं काही काम नसतं तिला बोलवा आणि किचन मध्ये सगळी भांडी घासायला लावा हेच बाकी राहिले आता माझ्या आयुष्यात नाहीतरी आत्तू करते काय लावण्यांचे कार्यक्रम नाही संघटनांचे कार्यक्रम नाही नुसती बसून असते तिला बोलवा आणि भांडी घासायला लावा ह्याच्यासाठी आलीस तर तू इथे नाही ग तू. अगं किचन मधली सगळी जबाबदारी आईने माझ्यावर टाकली आहे ना, म्हणून. एक किचन मधली सगळी जबाबदारी तुझ्यावर टाकली की नाही मग तुझं काम आहे ना मग तू करायला हवंस माझ्याकडे कशाला आलीस ती काय रिकाम टेकडी आहे का बघाव तेव्हा काय दिसलं की सांगा तुला भांडी घासायला बोलवलं भांडी घासायचं काम राहिलंय माझ्या आयुष्यात आता फक्त शी तू मला फक्त मदत हवी होती ग म्हणून विचारलं तुला. तू इतकी का चिडतीयस? मी चिडतीये कधी चिडले मी हा माझी चिडचिड होतीये प्रेमाने पण नाही बोलतेस. घ्या प्रेमाने बोलत नाहीये अगं प्रेमानेच बोलतेय मी आता अजून काय करायला हवं हा तुला असं प्रेमाने जवळ घ्यायला हवं हे की नाही तू गालावरनं असा हात फिरवायला हवा आणि मग म्हणायचं बाळ अन्वी काय आहे काय झालं तुला तुझी मदत हवी आहे किचन मध्ये भांडी घासायची आहेत म्हणून आलीस का बोलवायला हा असं करायला हवं का मी आता मदत मागायला आली भांडी घासायला सांगतेय मला ही एवढीशी पोरगी मला सांगते की काय करायचं काय नाही करायचं भांडी घासायला बोलवायला आली मला तू काय आहे काही नाही मी जाते जा तुला काही लागलं तर सांग मी किचन मध्येच आहे. वा हे तुला आत्ता सुचलं का काही लागलं तर सांग मी किचन मध्ये जा जाते. काही लागलं तर सांग म्हणे अशी लोक सांगणार मला काय करायचं आणि काय नाही करायचं ते भांडी घासायला बोलवायला आली होती एवढीशी पोरगी मला सांगते किचन मध्ये येऊन भांडी घास त्याच कामाची राहिलंय मी आता असे आयुष्यात दुसरं राहिलंय काय माझ्या
अन्वी, हा बोल ग. घरी सगळं ठीक आहे ना? नाही अनन्या, हा काहीच ठीक नाहीये. काय ग, काय झालं? काहीच कळत नाही अनन्या, काय झालंय मला मला नीट सांगशील का? मलाच कळत नाहीये काय झालंय ते. आत्तू आणि आजी खूप चिडचिड करतायत ग. मी साधी विचारपूस करायला गेले होते तर माझ्यावर ओरडल्या. ठीक आहे ग, एखाद्या वेळी होते माणसाची चिडचिड. नाही अनन्या, आत्तू सकाळी बाहेर गेली होती, ती 2 तासांनी आली. मी साधी विचारपूस करायला तिला भेटायला गेले, केवढ्यानी ओरडली माझ्यावर. काय काय बोलत होती मला. अगं मग तू तिला विचारलंस का काय झालंय ते? अगं मग झालं असेल तिला काहीतरी. विचारलं तर जोरात ओरडली आणि मला म्हणाले की जा इथून. हे बघ अन्वी, तिची चिडचिड होते कारण तिचं डोकं दुखत असेल. एकाच वेळी दोघींची कशी डोकी दुखतील ग? होऊ शकतं असं. अगं म्हणजे हे बघ, सध्या क्लायमेट नीट नाहीये की नाही, डोकेदुखीचा त्रास होत असेल, बऱ्याच जणांना होतोय. आणि काय ग, तू मेडिकल स्टुडंट आहेस ना, मग आता कुठली साथ सुरू आहे हे तुला माहित असायला हवं. नाही ग अनन्या, त्या दोघींना जे काही झालंय ना ते व्हायरल नाहीये. मला असं वाटतंय ना या दोघींना कसला तरी स्ट्रेस आलाय. बरं, आता याचा स्ट्रेस तू नको घेऊस. मी आहे ना, मी बघते काय करायचं ते. तू जा अभ्यास कर. कसला अभ्यास अनन्या, सकाळपासून आईने मला कामाला झुंपलंय. तुला? हो. अरे हो, चंपा नाहीये ना सध्या. चंपा काय, तो गजोदर पण नाहीये. का? गजोदर कुठे गेलाय? ते चंपाला ऍडमिट केलंय ना, तर तिला बघायला हॉस्पिटल मध्ये गेलाय. अरे बापरे, नाही बरं झालं तो गेला, कोणीतरी जाऊन भेटायलाच हवं. बरं झालं काय बरं झालं, सकाळपासून किती कामं करते माहितीये. आईला टिफिन करण्यासाठी पण मदत केलीये मी. तुला माहिती अनन्या, सकाळपासून मी 25 पोळ्या केल्यात. अरे वा, छान. वा काय वा, मला इथे किती टेन्शन आलंय माहितीये. मी गोंधळून गेलीये. मला सांग आता टिफिन कोण पोहोचवणार? हे बघ, अजिबात गोंधळून जाऊ नकोस. मला सांग ओमी कुठे? असेल तो त्याच्या रूम मध्ये. मग बोलव त्याला आणि त्याला सांग की आज टिफिन तू पोहोचवायचेस. तो डबे पोहोचवणार. का नाही पोहोचवणार? ही जबाबदारी तू त्याच्यावर टाक. आणि नाही ऐकलं ना, सरळ मला फोन कर. बरं चालेल. बरं चल, ठेवते मी. आणि हो, काही काळजी करू नकोस. संध्याकाळी आल्यावर बोलते मी आजी आणि आत्तूशी. तू लवकर ये पण. चल बाय. बाय. अनन्या हिया माझी अनन्या. या फ्रेम मध्ये माझ्या लहानपणचा फोटो ठेवला असता तर. लहानपणी लहानपणी मी किती गोंडस होतो नाही, आलेले गुचू गुचू. मामा, हो. अरे लाजतोयस काय? अगं मी लाजत नाहीये काही. मग अन्वी, बघ ना, या घरामध्ये सगळ्यांचे फोटो आहेत, पण एका महत्वाच्या व्यक्तीचा फोटो नाहीये. आजोबांचा ना. अरे आजोबांचे भरपूर फोटो आहेत घरात. अगं आजोबांचे नाही ग, मग आजोबांपेक्षाही एक महत्वाची व्यक्ती आहे. अच्छा, पणजोबा. अरे पणजोबांच्या फोटोची गरज नाही बाबा, ते डायरेक्ट अंगात येतात. अगं अंगात नाही, ह्या अंगाचा फोटोच नाहीये. तुझा अगं अन्वी, लहानपणी तुझा मामा
किती गोंडूस होता. आलेली कुचू कुचू. अरे मामा गोंडस गोंडस काय करत बसलायस? त्यापेक्षा काहीतरी काम कर ज्याने करून या घराला काहीतरी मदत होईल. एकतर घरात आज मदत करायला कोणीच नाहीये. अन्वी, हा? कामाची अपेक्षा माझ्याकडनं करू नको. हा, का? जमणार नाही. का नाही जमणार? या घरात मला काहीच काम जमत नाही असं सगळे म्हणतात की नाही? हो मामा, पण मी असं कधी म्हणाले का तुला? हा? ओमी, हा. ए ओमी, लवकर ये. हे छान केलंस अन्वी. त्याला सांग हवी ती कामं. त्याचे फोटो खूप आहेत इथे. मामा रे, काय झालं ग? ओमी ते आज गजोदर घरात नाही, सो टिफिन तुला पोचवायचे. मला जमणार नाही. एक मिनिट, का नाही जमणार? हा, का नाही जमणार? तुला टिफिन पोचवायचे, दॅट्स फायनल. जमणार. केलं ना की सगळं जमतं बरं. जमणार? तर मग हे काम तू कर ना मामा. नाही. हो, मी तुला हे सगळं काम करायला सांगितलंय की नाही? अरे यार मला नाही जमणार यार. मला बाहेर जायचंय. बाहेर जायचंय? नाही जमणार तुला? ठीक आहे, मी अनन्याला फोन करून सांगते की ओमीला. अरे नको नको. तिला कशाला? कशाला म्हणजे? अरे तीच मला बोलली होती की ओमीला सांग, ओमी टिफिन पोचवे. अनन्या बोलली होती. खोटं वाटतंय तुला? नाही, तू कर ना फोन. नाही नाही नाही. अरे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. नाही बोलली तर ठीक आहे. आता मग जाशील ना तू? ते ऍक्च्युली मी ना डबे पोचवायला मला काही प्रॉब्लेम नाहीये. पण आज ना मी खूप जास्त वर्कआउट केलंय. माझे हात खूप दुखतायत. मी डबे कसे उचलणार ना? हो ना, पण काही हरकत नाही. हा, मी तुझा प्रॉब्लेम सॉल्व कर. हुशार झपड खट्याळ आमची कन्या, हा घरातील गणिते सोडवित चुटकीने लावण्या. लय भारी ही सूरत न्यारी, घरी दारी हण शेजारी, नटखट ही चटपट ही स्मार्ट ही बहुगुणी आवडी सर्वांना. ही आमची अनन्या, अनन्या